कालीचरण महाराज नावाच्या उटपटांग व्यक्तीच्या वक्तव्यावरून एक मोठा गदारोळ उठवला गेलेला आहे किंवा तो जाणीवपूर्वकच उठवला गेलेला आहे असं आता वाटतं आहे। याच्यामध्ये काही व्हिडिओ आम्ही प्रत्यक्ष अॅनालायझरवरती पण केले, बाहेर पण मोठ्या प्रमाणावर याची चर्चा समाज माध्यमावर विशेषतः होते आहे। एक पैलू याच्यातला राहून गेला आणि मला असं वाटलं की आवर्जून हा समोर मांडला गेलेला पाहिजे। विश्वंभर चौधरी यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ अॅनालायझरवरती झाला, त्याच्यावरती त्याला उत्तर स्वतः विश्वंभर चौधरी यांनी समाज माध्यमावरती दिलं आणि ते वाचल्याच्या नंतर मला खटकलेली एक गोष्ट सर्वसामान्य ह्याच्यामध्ये काही व्यक्तिगत नाही आहे म्हणून ती आवर्जून ठेवणं विशेषतः गांधीवाद्यांच्या बाबतीमध्ये आवश्यक आहे। जेव्हा कालीचरण महाराज यासारख्या व्यक्तीने काही एक वक्तव्य केलं आणि त्यांच्या अटकेपर्यंत जेव्हा तो विषय गेला आणि माझ्या असं लक्षात आलं नेमकं की याच ठिकाणी गांधी विरोधी म्हणून घेणारे जे आहेत ते यशस्वी ठरलेले आहेत आणि गांधीवाद्यांची एक फार मोठी हार या ठिकाणी झाली किंवा जे मी शीर्षक दिलेलं आहे की त्यांच्या विवेकाचंच हे हरण झालेलं आहे। स्वतः गांधी असले असते तर काय झालं असतं, गांधी म्हणले असते की मी अशा कुठल्याही व्यक्तीला माफ करून टाकतोय आणि गांधींनी तो विषय संपून टाकला असता। याच्यामध्येच गांधी पण आहे। जो काही गांधीवाद आपण म्हणतो, जो काही विवेकाची एक पातळी गांधींना अपेक्षित होती आणि नंतरच्या गांधीवादी विचारकांना अपेक्षित होती, त्याच्यावरती जर आजचे सगळे गांधीवादी विचारक, समर्थक, भक्त, अनुयायी, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, किंवा गांधींचं नाव वापरणारे हे सगळे समजा त्या विवेकाच्या पातळीवर असले असते, त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली असती की पूर्णपणे ह्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं। तसं न करता हे सगळे त्या बरोबर गांधी विरोधी ट्रॅपमध्ये असे काही अडकले की आता त्याचा सगळ्यात जास्त फायदा गांधींच्या तथाकथित विरोधकांना म्हणून होताना दिसतो आहे किंवा होईलही। याचं मी तुम्हाला एक ठळठळीत उदाहरण सांगतो, कलात्मक असं। गांधींवरती एक अप्रतिम असं नाटक अजगर वजाहत यांनी लिहिलं होतं, godse@गांधी.com। त्याची मध्यवर्ती संकल्पना अशी होती की गांधीला गोळ्या लागतात आणि गांधी वाचतात, म्हणजे त्याच्यामध्ये अपघातात गांधी जात नाहीत। गांधी दवाखान्यामध्ये त्यांच्यावरती शस्त्रक्रिया होते, ती गोळी काढण्यात येते, काय व्हायचं ते होऊन गांधी वाचलेले दाखवलेत आणि नेहरू पंतप्रधान आहेत आणि गांधी बिहारमधल्या एका खेडेगावामध्ये जाऊन समाजसेवेचं काम करत आहे। गोडसेला तर त्या हत्येच्या कटापही तुरुंगात टाकलेलं आहे आणि गांधी हे काम करत असताना त्यांचा सरकारशी संघर्ष उडतो। आता लक्षात घ्या माझा जो मुद्दा आहे, गांधी हे असरकारवादी होते, म्हणजे सरकार हे किमान असावं। थोरोचा प्रचंड मोठा प्रभाव गांधीवरती होता आणि हे आताचे गांधीवादी सांगत नाहीत कारण की त्यांच्या ते गैरसोयीचं आहे। गांधींच्या हत्येच्या नंतरचे सगळे गांधीवादी हे नेहरूच्या हातचं बाहुलं बनले, नेहरूच्या समाजवादी धोरणाचे बळी पडले आणि प्रत्येक गोष्टी सरकारच्या मदतीनं करायची, सरकारी अनुदानानं करायची। म्हणून सगळ्या गांधीवाद्यांच्या उपक्रमांना, सगळे आश्रम, खादी, चरखा या सगळ्या गोष्टीला जी एक कळकट अशी कळा आली, त्याचं कारण म्हणजे नेहरूंचं समाजवादी धोरण जे सरकारच्या भिकेवरती अवलंबून आहे, जे गांधीला अपेक्षित नव्हतं। आणि हे मी सांगतोय असं नाही, अजगर वजाहत यांनी त्या नाटकामध्ये गांधी कसे असरकारवादी होते आणि एका खेड्यामधला कारभार कसा स्वतंत्रपणे लोकांमधून चालतोय, तिथे सरकारची म्हणजे केंद्र सरकारची, राज्य शासनाची अशी कुठलीही आम्हाला मदत नको अशी एक टोकाची भूमिका घेतात आणि त्याच्यामुळे गांधीला सरकारच्या विरोधामध्ये एक प्रकारे आंदोलन करावं लागतं आणि शेवटी नेहरूंचं सरकार गांधींना तुरुंगात टाकतं या सरकार विरोधी कामासाठी। असं godse@गांधी.com या नाटकात रंगवलेलं आहे आणि तो प्रसंग सुंदर असा आहे की गांधी आग्रह धरतात, गांधी हट्टी आहेत जो तुम्ही आरोप करत असाल तर गांधी त्याच्यातले अजगर वजाहतच्या नाटकातले गांधी आग्रह धरतात की मला गोडसेच्याच बॅरॅकमध्ये ठेवा। सगळे त्याला विरोध करतात पण गांधी ते ऐकत नाहीत आणि मग गांधी त्यांच्याबरोबर राहतात। गोडसे आणि गांधींचा संवाद अतिशय सुंदर पद्धतीनं दाखवलेला आहे। त्यांचे जे 2-3 प्रश्न आहेत अतिशय महत्त्वाचे, ते गोडसेला विचारतात की तुम्ही हिंदूवादी आहात ना, तुम्ही स्वतःला सनातनी हिंदू म्हणता ना, मग एखाद्या माणसाची हत्या केल्याच्यानंतर तो संपेल असं तुम्ही कसं मानता, कारण की आपण तर आत्मा मानतो, आपण तर पुनर्जन्म मानतो, मग माझा आत्मा तर मुक्त आहे ना, मग तुम्ही हत्या नेमकी कोणाची केली, तर तुम्ही गांधी नावाच्या शरीराची आत्महत्या केली, मग जो कोणी खरा हिंदू असेल हे त्याला हत्या कशी म्हणेल। दुसरा प्रश्न त्यांचा असतो की तुम्ही ज्याला अखंड भारत म्हणता त्याच्यामध्ये येतं काय, अखंड भारत हा तुमच्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे, अशोकाच्या काळापासून चालत आलेला, तो कुठे तुमचा अखंड भारतामध्ये येतो। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गांधी गोडसेला विचारतात की तुम्ही भारत किती फिरून बघितलेला आहे, आणि त्याचं उत्तर गोडसेला काही देता येत नाही। गांधींच्या तत्वज्ञानातला हा जो सळसळीत जिवंतपणा आहे, आजच्याही काळाशी अनुकूल ज्या गोष्टी आहेत नेमक्या त्या गोष्टी बाजूला ठेवून आत्ताचे गांधीवादी, नेहरू प्रणित जो समाजवादी सगळी व्यवस्था चालू असेल त्याचे ते खरं तर अनुयायी आहेत, ते गांधीवादी नाही आहेत।
सरकारी धोरणावरती अवलंबून असणारे, सरकारी मदतीवर अवलंबून असणारे, सरकारी सबसिडीची अनुदानाची भीक त्याच्यावरती जो गांधीवादींनी टिकवलेला आहे तो मूळ गांधीवाद नाही, तो सरकारवाद आहे. नेहरूंनी नियोजनाची जी अर्थव्यवस्था आणली त्याचा जो वाद आहे. आज कुठलंही सरकार भाजपचं सरकार आहे म्हणून नाही, मनमोहन सिंगांचं सरकार असो, अटल बिहारींचं असो, PV नरसिंहरावचं असो, कुठलंही सरकार असो, सरकार हे त्याच्या मदतीनं इतरांना उपकृत करतं आणि त्याच्यावर अवलंबून राहायला लावतं. ही नेहरू नीती आहे. त्याच्यामुळे आताचे जे गांधीवादी जर स्वतःला सच्चे गांधीवादी म्हणून घेणारे असले तर त्यांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या केल्या असत्या. छत्तीसगडमधल्या काँग्रेसच्या सरकाराला आग्रह धरला असता की तुम्ही याच्यावर कारवाई करू नका. कालीचरण महाराज या व्यक्तीने जे काही वक्तव्य केलेलं आहे ते आम्ही पूर्णपणे अनुल्लेखानं सोडून देतो, तुम्ही त्याला मोठं करू नका. दुसरी याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या उग्रपणे, म्हणजे हे लक्षात येत नाही की समजा नोटेवरती महात्मा गांधींचा फोटो आहे, चित्र आहे. महात्मा गांधीचं चित्र, रेखाचित्र नोटेवर असावं हे स्वतः गांधींनी कधीच म्हटलं नसतं, अपेक्षा केली नसती. गांधींनी स्वतः कधी स्वतःला महात्मा म्हणून घ्या या गोष्टींसाठी आग्रह धरलेला नव्हता. हे लक्षात येत नाही गांधींचे अनुयायी म्हणून घेणाऱ्यांना की तुम्ही नेमक्या त्याच गोष्टींची अपेक्षा करायला लागलात की जी गोष्ट तथाकथित गांधी विरोधाचं म्हणून जे लोक तुम्ही म्हणता त्यांच्या सोयीस्कर आहे. यानं नेमकं होतं काय माहिती आहे का की तो एक संधी भेटती. म्हणजे जर समजा तुम्ही नावातच अडकून पडणार असाल तर वेगवेगळ्या ठिकाणी गांधींचं प्रस्थ माजवणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. कारण की गांधी हा एकच असा महापुरुष आहे, व्यक्तिरेखा आहे की ती सगळ्यांनाच त्याच्याबद्दल काय आक्षेप म्हणजे या अर्थाने की सगळ्यांना ती स्वीकार्य आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, गांधींची खादी, त्या गांधीच्या खादीचा ब्रँड करणे, त्याचं मार्केटिंग करणे किंवा गांधींचा साधेपणा ह्याचाच एक काय म्हणता येईल त्याला, ह्याला झगझगीत प्रकाशामध्ये आणणे, ही सगळी गोष्ट सगळ्यांना सोयीस्कर असते, कुठल्याही राज्यकर्त्याला सोयीस्कर असते. किंवा गांधींनी सांगितलेलं गीतेतलं तत्त्वज्ञान, ही तर आता संपूर्ण भारतभर पसरलेल्या सनातनी हिंदुत्ववादी वर्षानुवर्षाच्या सगळ्यांना सोयीस्कर असा भाग राहिलेला आहे. गांधींनी गोवंश हत्येच्या संदर्भातली जी भूमिका घेतली होती तीच या सरकारने विधेयक आणलं आणि ते स्वतःला म्हणून घेऊ शकतात की आम्ही कसे गांधीवादी आहोत म्हणून. याचं काहीच उत्तर गांधीवाद्यांकडे स्वतः नाही. किंवा स्वदेशीचा आग्रह धरणे, हे तर खरं तर सावरकरांनी केलेलं आहे, टिळकांनी पण केलेलं आहे. म्हणजे गांधीशी जुळणाऱ्या इतके काही वेगवेगळे मुद्दे आहेत, धागे आहेत. या सगळ्याच्या बाबतीमध्ये भारतातला कुठलाही पक्ष, कुठल्यामुळे अगदी उद्या ओवेसी सुद्धा गांधी आमचाच कसा आहे असं म्हणू शकतात. किंवा ज्यांचा अहिंसेशी काहीही संबंध नाही, तत्वशः ज्यांना अहिंसा मान्य नाही, ते डावे पण आता गांधीवरती दावा सांगतात. ज्यांचा लोकशाही प्रणालीवरती विश्वास नाही, जगामध्ये कुठलंही मोठं राज्य साम्यवादी राज्य हे लोकशाही क्रांतीतून सत्तेतून तिथं बदल झालेला नाही, ते सुद्धा भारतातले सगळे डावे गांधी आमचा कसा महात्मा आहे, गांधीवादी कसे आमच्या जवळचे आहेत हे असं सांगतात. त्याचं कारणच ते आहे. हा जो सगळा बुद्धिभेद गांधीच्या भोवती उभा केला जातो आणि बरोबर त्याला तुम्ही एक विशिष्ट प्रतिक्रिया दिली की तुम्ही विरोधकांच्या जाळ्यामध्ये अडकता आणि तीच गोष्ट कालीचरण महाराजाच्या निमित्तानं झालेली आहे. गांधीच्या विरोधामध्ये केलेली सगळी वक्तव्य एका अर्थाने गांधीलाच मोठं करत असतात, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही सगळ्यात जास्त तुम्ही गांधीवादी असल्याची पावती आहे. तुम्ही त्याला विरोध केला, त्या विरोधाला विरोध केला, तुम्ही त्याची दखल घेतली की बरोबर तुम्ही विरोधकांच्या ट्रॅपमध्ये जाळ्यामध्ये अडकता आणि बाकीच्या गोष्टी ह्या मोठ्या होत राहतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधींनी त्या काळाला अनुकूल अशी धोरणं ठेवलेली होती. आताच्या बदलत्या काळात जसं असं म्हणतात की मार्क्स स्वतः सुद्धा इतका मार्क्सवादी नव्हता की जितके त्याचे अनुयायी आहेत, तसे वेगळ्या अर्थाने गांधीचे जे सगळे अनुयायी त्याच्यानंतरचे हे इतके विचित्र पद्धतीनं गांधीवादी आहेत की स्वतः प्रत्यक्ष गांधी जरी आज हयात असले असते तरी ते असे वागले नसते. ह्या पद्धतीनं जे काही चालू आहे म्हणजे गांधींच्या धोरणातल्या कितीतरी गोष्टी एका अर्थाने मोदींनी उचलल्या, कारण की मोदी ते प्रत्यक्ष गुजरातचे आहेत, त्यांना ती एक मानसिकता त्यांनी जी नेमकी सर्वसामान्य लोकांच्या भावनेला हात घालून त्यांच्याकडून काम करून घेणे आणि त्यांना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सहभागी करून घेणे, हे जे गांधीच्या तत्वाचं मूळ सूत्र होतं, ज्याच्यामुळे गांधी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आल्यानंतर तो व्यापक होण्याचं कारण ते होतं. त्यापूर्वी कोणी कितीही त्याचा प्रामाणिकपणा, त्याची बुद्धिमत्ता, त्याची प्रतिभा, तुम्ही सगळे नेते घ्या, ह्या सगळ्यांनी केलेलं अपील यांचा विचार मर्यादित
लोकांपर्यंत पोहोचत होता, मर्यादित लोकांपर्यंत प्रभाव पडत होता. पण गांधी हा असा एकच महात्मा आहे की त्यानं मांडलेल्या विचारांमुळे आणि त्याच्यावर वाटलेल्या विश्वासार्हतेमुळे गांधी चुकतो ह्याच्याबद्दल गांधीला स्वतःला पण काही शंका नाहीये. उलट गांधी चुकत स्वतःच्या चुका मांडत समोर येतो, म्हणून तर सर्वसामान्य लोकांना तो जवळचा वाटतो. आणि हे न ओळखल्यामुळे आज गांधीच्या विरोधातली वक्तव्य बरोबर काढून घ्यायची, ती आंबेडकरांची असो, सावरकरांची असो किंवा अजून कोणाची असो, नेताजी सुभाषचंद्र बोसांची असो, ही एक प्रकारे सोय आहे. गांधी हा कसा चुकतो आहे, स्वतःच्या प्रयोगमधून गांधी हेच सांगतो आहे किंवा गांधी चुकत मोठा होत जातो, म्हणून तर सर्वसामान्य लोकांना तो महात्मा वाटतो. तो निर्गुण निराकार किंवा तो पूर्णपणे निर्दोष आहे किंवा पूर्ण पुरुष आहे म्हणून तो जवळचा वाटतो असं नाही. तो आपल्यातला आहे, तो प्रामाणिक आहे, त्याच्या बाबतीतली एक विश्वासार्हता आहे म्हणून तर गांधी आपला वाटतो. हे समजून न घेतल्यामुळे आजचे गांधीवादी ह्या सगळ्याला जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा ते विरोधकांच्या जाळ्यामध्ये अडकलेले असतात. ह्या सगळ्यांनी कुठलीही प्रतिक्रिया अशा पद्धतीनं न देता आम्ही कालीचरण महाराजाला माफ करतो आहोत, त्याचा आम्हाला कुठली दखल घ्यायची गरज नाही असं म्हणले असते तर हा कालीचरण महाराज एवढा मोठा झाला नसता आणि हा विषय पण एवढा मोठा झाला नसता. कारण नसताना एक कोलीत ह्या गांधीवाद्यांनी विरोधकांच्या हातामध्ये देऊन स्वतःचं प्रचंड मोठं नुकसान करून घेतलेले. म्हणूनच असं म्हणावं वाटतं की ह्या कालीचरण महाराजामुळे गांधीवाद्यांच्या विवेकाचंच हरण झालेलं आहे. संतवाणी, गांधीवाद्यांचेच विवेक हरण हा कालीचरण करत असे. कशासाठी त्याची घेऊनी दखल आरोप चिखल मिरवावा. गांधींनी असते केले त्यासी माफ, दुर्लक्षून साफ शून्य केले. याच्यातच होती गांधींची थोरवी, सद्गुण चरवी भरलेली. प्रतिक्रियेचीही येऊनी उबळ, गांधीवादी मळ दर्शवी. गांधी विचारांचा पराभव झाला, भक्तांनीच केला शोकांतिका. कांत गोडसेनी देह संपविला, भक्ते मिटविला विचारतो, भक्ते मिटविला विचारतो.